नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता एक क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केलेले परिवहन मंत्री अनिल परब यांनी. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांसह एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केलंय. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा ही सुरू आहे. ॲडव्होकेट जनरलशी ही चर्चा जी आहे ती केली जाते किंवा ती होणार आहे. आणि संपामुळे सामान्य माणसांचे हाल होत आहेत, ते हाल कुठेतरी थांबवा. विलिनीकरणासाठी कमिटी निर्णय घेईल असं देखील परिवहन मंत्री स्पष्ट करायला विसरले नाहीयेत. परिवहन मंत्री यांनी हायकोर्टाच्या अहवालावर सरकार चर्चा करणार असल्याचं देखील म्हटलं. सरकारची भूमिका आडमुठेपणाची नाही असं देखील सांगायला अनिल परब विसरले नाही. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती आहे, पण त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या या आवाहनानंतर एसटी कर्मचारी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एसटी कर्मचारी आता या क्षणापर्यंत तरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहे. आधी विलिनीकरण झालं पाहिजे, त्याबद्दलचा निर्णय घ्या, ते लेखी द्यावं आणि मगच हा संप जो तो मागे घेतला जाईल असं एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे, पण एसटी कर्मचाऱ्यांनी याबद्दल विचार करावा की सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत. आम्ही चर्चा करायला तयार आहोत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ॲडव्होकेट जनरलशी चर्चा होणार आहे. संपामुळे सामान्य माणसाचे हाल होत आहेत. विलिनीकरणासाठी कमिटी निर्णय घेईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हायकोर्टाच्या अहवालावर सरकार चर्चा करेल. सरकारची भूमिका आडमुठेपणाची नाही असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. आणि सरकारला एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे आझाद मैदानात सुरूच आहे. आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आता आझाद मैदानात एकवटले. विलिनीकरणाच्या मागणीवरती कर्मचारी ठाम आहेत. कुटुंबासह एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. भूमिपुत्रांच्या लढ्याला यश कधी येणार हा देखील प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. आणि याचबद्दल थेट आझाद मैदानात या आंदोलनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, अगदी सकाळपासून या सगळ्या आंदोलनाबद्दलची बित्तम बातमी तू आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवतोय. आत्ता जसं कळतंय की परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केलं की विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. ॲडव्होकेट जनरलशी आम्ही बोलतोय, पण त्यांनी सर्वसामान्य माणसाचा देखील विचार करावा. एसटीचे जे नुकसान होत आहे त्याचाही विचार करावा. आता या आवाहनानंतर एसटी कर्मचारी काय भावना व्यक्त करताना दिसत आहेत? विशाल, नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आक्रमक आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांची मागणी फक्त एकच आहे की लढा विलिनीकरणाचा. याकरता मैदानामध्ये पूर्णपणे ताकदीने सगळे उभे आहेत. पण अनिल परब यांनी आज कर्मचारी संघटनांना नाकारलेली भेट, त्याचबरोबर जे काही प्रतिनिधी जाऊ शकत होते त्यांना नाकारलेली भेट, पण त्याच्यानंतर सुद्धा परिवहन मंत्र्यांनी केलेलं आवाहन, या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी महत्वाच्या आपल्याबरोबर सगळे आहेत. हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी आहे. परिवहन मंत्र्यांचं म्हणणं आहे की आपण ती समिती नियुक्त केलेली आहे, ती समिती अहवाल सादर करेलच, पण सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्यांचा तुम्ही विचार करून कामावर का नाही आहेत, त्यांनी आवाहन करताय. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एकच, या अखंड महाराष्ट्रातले 1,20,000 कर्मचारी या संपात उतरलेत, काम बंद आंदोलनमध्ये उतरलेत. आमचं एकच म्हणणं शासनाकडे आहे की अनेक दिवसापासून आमची परफड झालेली आहे. आमचा पगार आणि राज्य शासनाच्या पगारामध्ये, कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बरीचशी तफावत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्याला तुटपुंज पगार मिळतोय, तरी पण ती आम्ही सेवाभावी संस्था म्हणून सेवा करतोय. आता सेवाभावी संस्था म्हणून जर सेवा करत असेल तर नफा आणि तोटा या विषयाचा विषयच येत नाही. नफा आहे काही तोटा आहे. आम्ही ज्या ज्यावेळी पगाराची वाढ मागितली, आमचे प्रत्येक 4 वर्षाला करार होतात. प्रत्येक वेळी 4 वर्षाला करार होताना ज्या ज्यावेळी कराराची रक्कम जास्त मागतोय त्यावेळी प्रत्येक वेळी शासनानं आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलंय. कुठं 13%, कुठं 12%, कुठं 8% अशा प्रकारचे करार करून आमचा पगार जो काही शासनाचे कर्मचारी म्हणजे परिवहन मंत्र्यांनी आवाहन जरी केलं तरी आपण आपल्या मागणीवर ठाम आहे. 100% आम्ही संप मागे घेणार नाही. जोपर्यंत आमचा हक्काचा शासनात विलीकरण होत नाही तोपर्यंत संप आम्ही मागे घेणार नाही.
विलिनीकरण हा एकमेव पर्याय आपल्याला वाटतो का अजून कोणता पर्याय सरकारनं तुम्हाला सकारात्मक पावलं उचलावी असं वाटतं? आम्हाला असं वाटतं की आम्हाला शासकीय समकक्ष पगार मिळाला पाहिजे आणि आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे. जो आम्हाला पगार जो आहे ना कमी तर आहेच शासकीयपेक्षा 2000 पासून, पण पगार जो आहे नियमित होत नाही आणि त्यामुळे सर्व उद्रेक आहे. परत 37 लोकांच्या आमच्या कामगारांच्या आत्महत्या पण झालेल्या आहेत आणि हा जो उद्रेक आहे, हा रोष आहे, तर हा सरकारवर नाही आहे, पण हे जो आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आम्हाला, तर तो आम्हाला मिळत नाही. आमचा हक्क अत्यंत महत्वाचा मुद्दा विशाल यांनी उपस्थित केलाय की आमचा जो उद्रेक आहे तो सरकार विरुद्ध नाहीये. आमचा जो उद्रेक आहे ती आमची वर्षानुवर्षाची ससे होलपट सुरू आहे त्या विरुद्ध आहे. जर सरकार मायबाप आहे तर मायबाप सरकारनं आम्हाला पोरकं का सोडावं, त्यांनी आमचा विचार का करू नये, हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे की पगार कधी वेळेवर मिळत नाही. पगार जर का वेळेवर मिळाला असता तर कदाचित ही वेळ सुद्धा आली नसती. वेगवेगळ्या प्रकारे ड्युटीवर लावण्याची जी बंधन आणखीन जी पद्धत आहे ती सुद्धा आवाजवी आहे. ज्या प्रकारे दंड आकारणी केली जाते त्याचं सुद्धा अनेक पीडित आहे. काय सांगशील भाऊ? नाही आता मी या विषयावर काही बोलू शकत नाही. तुम्ही बोलणार? नाही, बाकीच्या विषयावर मी आता जनरली जस्ट आत्ताच आम्ही परिवहन मंत्र्यापासून प्रतिनिधी या नात्यानं आम्ही गेलो होतो. चर्चा सकारात्मक सध्या झालेली आहे. त्याचं सविस्तर निवेदन तुम्ही आता परिवहन मंत्र्यांना भेटले? किती जण भेटले? जवळपास आम्ही 21 जण गेलो होतो आतमध्ये. 21 जणांसोबत चर्चा ही सकारात्मक झालेली आहे. तरी त्या सकारात्मकचा जे तपशील आहे ते वकील साहेब तिकडे सांगतील. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत 21 जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं. त्यांची सकारात्मक चर्चा परिवहन मंत्र्यांशी झालेली अशा प्रकारचं वक्तव्य आता यातलेच काही आपल्याला एसटी कर्मचारी सांगतायत. शेवटी एकच महत्वाचं आहे की तोडगा निघावा. काही जण अजूनही बोलू इच्छित आहेत. आताच मंत्री महोदयासोबत बैठक झाली. आणि संवाद प्रशांत, हा संवाद जो आहे तो सुरूच राहील मला असं वाटतं. आपण याबद्दल